मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास भाग 47. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. आपली जीवनातील कर्म श्रद्धेनेच पार पाडावीत. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा परमेश्वराकडून त्याला 3 गोष्टी भेट म्हणून मिळतात. पहिली भेट म्हणजे त्याचे मानवी शरीर. आपले शरीर हे एक अत्यंत अद्भुत, गुंतागुंतीचे आणि अचूक असे यंत्र आहे. हे निर्माण करताना परमेश्वराकडून खूप कमी वेळा चुका होतात. जगाच्या लोकसंख्येच्या मानाने अशा चुका नगण्यच म्हणता येतील. यासाठी माणसाने कृतज्ञच असावे. तरी पण आपण पाहतो की बरीच नास्तिक कृतज्ञ मंडळी प्रश्न विचारतात, कुठे आहे परमेश्वर? दुसरी भेट म्हणजे माणसाचे आईवडील, त्याचे कुटुंबीय, शिक्षक, त्याचे मित्रमैत्रिणी आणि भोवतालचा समाज, जो आपल्यासाठी घरं बांधून देण्याचे कष्टाचे काम करतो, अन्न निर्माण करतो, कापड तयार करतो आणि कितीतरी गरजेच्या वस्तू निर्माण करतो. तिसरी भेट म्हणजे आपल्या भोवतालची ही सुंदर सृष्टी, नद्या, पर्वत, समुद्र, आपल्याला आनंद देणारे पशुपक्षी, मोफतचं ऑक्सिजन, दूर अंतरावरून आपलं जीवन समृद्ध करणारा सूर्य आणि मन प्रसन्न करणारं ऋतुचक्र. परमेश्वराला वाटले असेल, आता तरी माणूस इथे आनंदाने राहील. पण बरेच जण परमेश्वराला विसरून जातात. स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाहीत, समाजाच्या ऋणाची परतफेड करत नाहीत आणि सृष्टीचं संवर्धन करत नाहीत. पूर्वीच्या काळी ऋषींनी मानवाच्या स्वास्थ्यासाठी वेद, उपनिषद या शास्त्रातून बरेच नियम घालून दिले आहेत. यज्ञ, दान आणि तप हे विचार सांगितले आहेत. या नियमांचं पालन करावं ही परमेश्वराची मानवाकडून अपेक्षा आहे. बरेच जण शास्त्रात दिलेल्या जीवनविषयक नियमांचे पालन करत नाहीत, पण त्यांच्याकडे प्रचलित असलेल्या पद्धतीने आणि श्रद्धेने ते परमेश्वराचं पूजन करतात. अशा माणसांचं वर्तन आणि त्यांची श्रद्धा ही सात्विक, राजस किंवा तामस या 3पैकी कोणत्या स्वरूपाची समजायची, असा प्रश्न अर्जुन भगवंतांना विचारतो. या प्रश्नाचं भगवंतांनी दिलेलं उत्तर हाच या अध्यायाचा विषय आहे. म्हणून या अध्यायाचं नाव श्रद्धात्रय विभाग योग असं आहे. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान म्हणतात, माणसाची श्रद्धा ही त्याच्या मूळ स्वभावानुसार उत्पन्न होते. म्हणूनच या श्रद्धेसाठी गीतेत स्वभावजा असा शब्द वापरला आहे. पूर्वजन्मातील वासना आणि इच्छा यावरून त्याची या जन्मातील श्रद्धा निर्माण होते. जशी श्रद्धा तसा तो माणूस. मी एक तक्ता आणला आहे, तो तुम्हाला दाखवते. मेघाने तो तक्ता भिंतीवर लावला आणि आम्हाला समजावू लागली. या तक्त्यामध्ये सात्विक, राजस आणि तामसी लोक यज्ञ, दान, तप, आहार आणि पूजा कोणत्या भावनेने करतात ते दाखवलं आहे. सात्विक लोकांची परमेश्वरावर श्रद्धा असल्यामुळे ते अनेक निरनिराळ्या देवतांची पूजा करतात. त्याचा आहार त्याला स्वास्थ्य देतो. सात्विक माणूस फळाची अपेक्षा न करता कर्तव्य भावनेने यज्ञ करतो. उपकाराची अपेक्षा न ठेवता धर्मभावनेने दान करतो आणि श्रद्धेने आणि निरपेक्ष भावनेने तप करतो. राजसिक लोक त्यांच्या स्वार्थासाठी यक्ष, राक्षसाची पूजा करतात. त्याच्या आहारामुळे त्याला बऱ्याच व्याधींना तोंड द्यावे लागतं. राजस माणूस दंभपूर्वक आपला मोठेपणा दाखवण्यासाठी आणि फलप्राप्तीसाठी यज्ञ करतो. राजस वृत्तीचा माणूस आपल्याला ह्याचा नंतर काय उपयोग होईल हा विचार मनात ठेवून दान करतो. रजोगुणी माणूस सत्काराची अपेक्षा करून दंभपूर्वक आणि स्वार्थी इच्छा मनात ठेवून तप करतो. तामसिक लोक हे प्रेत आणि भूतगणांची पूजा करतात. त्याचा आहार हा रसहीन, शिळा, उष्टा असा निषिद्ध असतो.
विधीचे पालन न करता, अन्नदान न करताच तो यज्ञ करतो. तामसी वृत्तीचा माणूस तुच्छ भावनेने आणि ज्याला दान करायचे त्याच्याविषयी अनादराची भावना ठेवून दान करतो. तामस माणूस दुराग्रहाने, आत्म्यास पीडा देऊन किंवा दुसऱ्याचा विनाश करण्याच्या भावनेने तप करतो. श्रद्धा या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. ही सृष्टी, सजीवांमधील चेतना आणि हे पूर्ण ब्रह्मांड हे सर्व परमेश्वराने निर्माण केलं आहे यावर 100% विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा. हे परमसत्य ज्यावेळेस आपल्या रक्तात भिनेल, आपल्या पेशीपेशीत ते संक्रमित होत राहील, तेव्हा ह्याचे पुरावे आपल्याला मिळत जातील. ईश्वरावरील विश्वास यालाच गीता श्रद्धा असं म्हणते. कठीण प्रसंगी हा विश्वास डळमळता कामा नये, तर अजून दृढ व्हायची गरज असते. म्हणून त्यावर सुरुवातीपासून विश्वास ठेवणं जरुरी आहे. जसं शेवटच्या क्षणाला राम आठवायचे असेल, तर सुरुवातीपासून मनामध्ये राम भिनला पाहिजे. तसंच परमेश्वर आहे हा विश्वास सुरुवातीपासून मनामध्ये भिनला पाहिजे, तरच तो कठीण प्रसंगी अजून दृढ होईल. सात्विक श्रद्धा म्हणजे स्वतःचा विचार मनात न आणता केवळ समाजासाठी कार्य करणे. असं कार्य करणाऱ्या व्यक्ती ज्ञानदान, श्रमदान, रक्तदान करत असतात. स्वतःच्या संपत्तीचा स्वतःसाठी उपयोग न करता ते समाजातील दुर्बल घटकांसाठी त्याचा विनियोग करतात. सात्विक श्रद्धा ही सर्वश्रेष्ठ प्रकारची आहे. या सात्विक श्रद्धेनेच माणसाला दिव्यत्व प्राप्त होते. राजस श्रद्धा असलेले लोक भरपूर परिश्रम करून संपत्ती मिळवतात आणि त्याचा उदारहस्ते विनियोगही करतात. ते भौतिक सुखाचा लाभ घेतात, वैभवात राहतात, पण ते समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणतात, त्यांच्या प्रमुख गरजा पूर्ण करतात. टाटा उद्योग समूहातील जमशेदजी टाटा किंवा JRD किंवा आजचे श्री रतन टाटा आणि उद्योजक जगतातील असंख्य लोक अशी राजस श्रद्धेची उदाहरणं आहेत. तामस श्रद्धा असलेले लोक मात्र वाईट कर्म करून, लोकांना लुटून, तसंच त्यांना छळून अवैध मार्गाने संपत्ती किंवा सत्ता मिळवतात. हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. ते सर्वसाधारण माणसाला लालूच दाखवून त्याचा उपयोग स्वतःच्या वाईट कामासाठी करून घेतात. प्रसंगी असे लोक येथील सामान्य लोकांना फसवून देश सोडून पळूनही जातात आणि त्यांच्या कारवाया परदेशातून करतात. अशी उदाहरणं दररोज वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतच असतात. आपण अशा तामसी वृत्तीच्या माणसांपासून सावध राहिलं पाहिजे. गीतेने कायिक, वाचिक आणि मानसिक तप हा विचार स्पष्ट केला आहे. तो आपण नीट समजून घ्यावा आणि आचरणात आणावा. गीता म्हणते, आपल्या इष्टदेवतेला दररोज वंदन करावं. विश्वकल्याणासाठी विश्वात्मक देवाची प्रार्थना करणंही उचित आहे. सर्व जीव शांत होवोत, सर्व जीव सुखी होवोत, सर्व जीव आनंदी होवोत ही उच्च प्रतीची प्रार्थना आहे. आई वडील, शिक्षक, आपल्याला ज्ञान देणारे सर्वजण, त्यांना गुरु समजून आपल्या वर्तनातून आदर करावा. विवाह बंधनाशिवाय लैंगिक संबंध ठेवू नये. दुसऱ्यांना कुठल्याही प्रकारे न दुखावणे म्हणजे अहिंसा. त्याचं पालन करावं आणि जीवनात वागताना सर्वत्र नम्रभाव ठेवावा. दुसऱ्यांशी बोलताना त्यांच्या हिताचं तसेच त्यांना न दुखावणारं भाषण असावं, पण त्यांना निर्भयपणे सत्य मात्र अवश्य सांगावं. आपलं भाषण अभ्यासपूर्ण असावं आणि वृत्ती प्रसन्न ठेवावी. आईवडील, शिक्षक आणि समाजाकडून मिळालेलं ऋण परत फेडणं म्हणजेच दान होय. याशिवाय इतर दुर्बल घटक आणि गरजूंची जशी सेवा करता येईल तशी ती करत राहावे. ते करताना परोपकार केल्याची भावना नसावी. थोडक्यात सांगायचं म्हणजे माणसाने आपल्या नित्याचा कार्यक्रम नीट ठरवून घ्यावा. आपली यज्ञ, दान आणि तपाची कर्म श्रद्धेनेच पार पाडावीत. या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवान सांगतात की परमेश्वरावरील श्रद्धेविना
जर यज्ञ, दान, तप आणि आहार अशा क्रिया केल्या तर त्या व्यर्थ होतात. अशा क्रियांना असत असेच म्हटलं जातं. कोणत्याही कामाची सुरुवात ओंकाराने म्हणजे ओम तत्सत या मंत्राने करावी. म्हणजे ते कार्य परमेश्वरार्पणमस्तु म्हणजेच परमेश्वराला अर्पण करण्याच्या सात्विक भावनेने आपण करतो.